नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। महाकाली हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल। चोरट्यांनी केबल चोरून नेल्यामुळे BSNL कंपनीचे लँडलाईन फोन पडले बंद, व्यावसायिक त्रस्त। 2 दिवसांपासून विहिरीत पडलेल्या इसमाला बचाव पथकाने दिले जीवनदान, पथकाचे सर्वत्र कौतुक। कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक, खरेदी थांबवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शहरात ऑटो चालकांची मनमानी व दादागिरी वाढली, रस्त्यावर कुठेही वाहन पार्किंगची समस्या। आता सविस्तर बातम्या। शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मूर्तिजापूर रोडवरील महाकाली हॉटेलच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला प्रकरणी पोलिसांनी धाड टाकून 3 घरगुती सिलेंडर जप्त केले। या कारवाईत हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या हॉटेल मालकाच्या काही इतर व्यवसायात सुद्धा अवैध प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे। शहरातील मूर्तिजापूर रोडवरील महाकाली हॉटेलच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी महाकाली हॉटेलवर धाड टाकली असता यावेळी रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ बनवण्याकरिता अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याची बाब या कारवाई समोर आली आहे। पोलिसांनी महाकाली हॉटेलच्या बाहेर बाजूस असलेल्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये पदार्थ तयार करण्याकरिता या हॉटेलचा मालक त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग करून अवैध व्यवसाय बेकायदेशीररित्या करीत असल्याचे स्पष्ट केले आहे आणि यावरून पोलिसांनी खदान पोलीस स्टेशनला महाकाली हॉटेलचे मालक आरोपी वैभव महेंद्रसिंग रघुवंशी यांच्या विरुद्ध कलम 3(7) EC ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला। त्या कारवाईत पोलिसांनी भारत गॅस कंपनीचे अर्धवट भरलेले घरगुती 3 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। या महाकाली हॉटेलमध्ये केवळ घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर होत असून या ठिकाणी आणखीनही अवैध व्यवसाय सुरू असल्याचेही काही सूत्रांचे म्हणणे आहे। पोलिसांनी जर खबरदारी घेतली तर महाकाली हॉटेलच्या बाजूला असलेल्या याच मालकाच्या मालकीच्या वाईन बारमध्ये सुद्धा गैरप्रकार चालत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। या वाईन बारमधून जेव्हा शहरात ड्राय डे असतो त्या दिवशी सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री सुद्धा होत असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलिसांनी जर योग्य कारवाई केली तर ही बाब सुद्धा उघडकीस येऊ शकते। या अनुषंगाने पोलिसांनी पाळत ठेवून कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन पासून ते कॉटन मार्केट पर्यंत रस्त्याच्या लगत असलेली BSNL कंपनीची केबल अज्ञात चोरट्यांनी 2 दिवसांपूर्वी चोरून नेल्यामुळे अनेक लँडलाईन फोन अचानक बंद पडले। या संदर्भात तक्रार केल्यानंतर सध्या दुरुस्ती कार्य सुरू करण्यात आले आहे। शहरातील गांधी रोडवरील अनेक व्यावसायिकांच्या दुकानातील तसेच महानगरपालिका, तहसील ऑफिस व इतर कार्यालयातील BSNLचे लँडलाईन फोन अचानक बंद पडल्याची घटना आज बुधवारी 6 मार्च रोजी समोर आल्याने धावपळ उडाली। अचानकपणे लँडलाईन फोन बंद पडल्यामुळे अनेक व्यावसायिकांचा संपर्क तुटला गेला। या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोरील BSNL कंपनीची अंडरग्राऊंड केबल अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळेच या कंपनीची कनेक्टिव्हिटी असलेले लँडलाईन फोन अचानक बंद पडले। सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोरूनच ही केबल वायर चोरट्यांनी लंपास केल्यामुळे लँडलाईन फोन बंद पडले। सकाळपासूनच अचानकपणे लँडलाईन फोन बंद पडल्यामुळे व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। दुपारी 2 वाजेपर्यंत सिटी कोतवाली समोरील अंडरग्राऊंड केबल वायर दुरुस्त करण्याचे काम सुरू होते। या घटनेमुळे मात्र अनेक शासकीय कार्यालय व व्यावसायिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला। मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी शेत शिवारात किनखेड नजीक मूर्तिजापूर येथील अशोक सावळे यांच्या शेतातील विहिरीत 2 दिवसांपासून एक इसम पडून होता। याची माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने धाडसी कामगिरी करीत या इसमाला सुरक्षित विहिरीबाहेर काढून जीवनदान दिले। आज सकाळी शेतात गहू सोंगण्यासाठी आलेल्या कामठा येथील शेतकरी महिला नंदाबाई गांजरे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना एक इसम विहिरीत दिसून आला।
यावेळी लगेच शेतमालकांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदापडे यांना माहिती देऊन तात्काळ मदतीसाठी येण्यासाठी विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदीप अपार साहेब यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करिता आपले पथक रवाना केले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथील सीन ट्रेस केला असता मोठी कच्ची विहीर, त्यामध्ये 20 ते 25 फूट पाणी आणि पाण्यापासून वर 30 फूट उंच असलेल्या विहिरीत एक इसम पडलेला दिसून आला आणि तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन चालू केले. यावेळी रेस्क्यू सीडी आतमध्ये टाकून वायर रोप लॉक करून बेस तयार केला आणि इसमापर्यंत पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या इसमाचे नाव प्रकाश असल्याचे समजते. तो गेल्या 2 दिवसांपासून या विहिरीत पडून होता. पोटात अन्न नसल्यामुळे तो थकलेला दिसत होता. त्याला बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यात आले असून संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने या इसमाला जीवनदान दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र सध्या काही भागांमध्ये हरभऱ्याची सोंगणी सुरू असून नवीन हरभरा बाजारात दाखल झाला आहे. खुल्या बाजारात हरभऱ्याला चांगले दर मिळत असून त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने या ठिकाणी नवीन वाहनांची एंट्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील हरभरा काढणीला सुरुवात झाली असून नवीन हरभरा बाजारात दाखल होत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत एका दिवशी हरभऱ्याची 4790 क्विंटलची विक्रमी आवक झाली असून या ठिकाणी वाहनांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. खुल्या बाजारात हरभऱ्याला चांगले दर असल्याने शेतकऱ्यांच्या विक्रीकडे कल वाढला आहे. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रति क्विंटल 5900 ते 6200 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. बाजार समितीमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या प्रांगणात हरभरा उतरविण्यासाठी जागाच नसल्याने बुधवार दिनांक 6 मार्च रोजी हरभरा शेतमालाची वाहने बाजार समितीत स्वीकारली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. बाजार समिती प्रशासनाद्वारे अडत्यांना या संदर्भात सूचित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर चांगले असल्याने शेतकरी विक्रीला पसंती देत असल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामामध्ये निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. त्यात रब्बी हंगामातही हरभरा पीक फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला. सध्या हरभरा काढणीला सुरुवात झाली असून नवीन हरभरा बाजारात दाखल झाला आहे. दर वधारल्याने शेतकरी खुल्या बाजारात मालाची विक्री करत आहेत. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. अकोला शहरात ऑटो चालकांची मनमानी वाढत चालली आहे. रस्त्यावर कुठेही वाहन उभे करीत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सिव्हिल लाईन रोडवर एका रुग्णालयासमोर ऑटो उभे राहत असल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकोला शहरात ऑटो चालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर हे ऑटो चालक कोठेही वाहन पार्क करतात. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी या ऑटो चालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने ऑटो चालकांचा मनमानी कारभार व दादागिरी वाढत चालली आहे. मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन रोडवर असलेल्या गो गॅस पेट्रोल पंपाजवळ दररोज ऑटो चालकांची रांग लागलेली असते. रॉंग साईडला हे ऑटो चालक आपले ऑटो उभे करून दादागिरी करतात. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. यासोबतच रुग्णालयात एखादी रुग्णवाहिका येण्यास अडचण निर्माण होते. या संदर्भात तक्रार करूनही शहर वाहतूक नियंत्रण शाखा कारवाई करीत नाही. येथील ऑटो चालकांची मनमानी व दादागिरी दूर करावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बऱ्याच दिवसापासून इथं त्या पंपावर येणाऱ्या ॲटोवाल्यांची खूप लांब लाईन असते. आज तरी लाईन मला छोटी दिसत आहे आणि हे सगळे ॲटोची लाईन दवाखान्याच्या नेमकी समोर असते. बऱ्याच आपल्या पेशंटला पण यायला त्रास होते. आमच्या जे गाड्या पार्क करायच्या त्याला त्रास होते. एक दोन ॲम्ब्युलन्स यायला पण त्रास झाला. त्या ॲम्ब्युलन्स आली त्यांना सांगितलं ॲटोला बाजूला घ्या. ते एकाला एक चिपकून लावलेलं असतात. पण जास्त बोलायला लागतात ते पण होतं तेव्हा. याच्याकडे प्रशासनाने किंवा पोलीस डिपार्टमेंटने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून या जी वाहतुकाची सुरळीत होईल. इथं हा वन वे आहे आणि त्याच्या तिथे उलट्या साईडला ते ऑटो लावून देतात. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. बहार 2024 अंतर्गत आयोजित या स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार असून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या महाविद्यालयाच्या बहार 2024 या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गडाख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी प्रामुख्याने उपस्थित होत्या। आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये शेतीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वार्थाने आत्मनिर्भर होत व्यावसायिक शिक्षण घेताना गरजवंत विद्यार्थ्यांना शिकताना कमवा अशा योजनेअंतर्गत गरजेनुसार व वेळेचे नियोजन करीत रोजगाराच्या संधी विद्यापीठ उपलब्ध करून देणार असल्याचे सांगताना डॉक्टर गडाख यांनी अशाच उपक्रमांमधून आज यशस्वी उद्योजक म्हणून सिद्ध झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे दाखले उपस्थित विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे मनोबल वाढविले, तर विज्ञानाचे शिक्षण घेऊन सर्वाधिक लोकसंख्या आपल्या राष्ट्रासाठी भरीव कार्य करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे सांगताना अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बी वैष्णवी यांनी युवा वर्गाची भूमिका विशद केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी तनय देशमुख व माहेश्वरी कळम यांनी केले। उद्घाटन सत्रानंतर स्वागतपर नृत्य सादर करीत उद्यान विद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बहार 2024 स्नेहसंमेलनाच्या जय्यत तयारीची जणू चुणूकच उपस्थितांना दाखविली। स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी रांगोळी, पोस्टर मेकिंग, मिनी गेम्स, अंताक्षरी, आनंद मेळा, तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रम तथा छात्र रजनी संमेलनाचे शेवटचे दिवशी म्हणजेच दिनांक 6 मार्च रोजी फॅशन शो, संगीत खुर्ची, बक्षीस वितरण आदी भरघोस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मनपा क्षेत्रातून वाहणाऱ्या मोरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी वाढली, त्यामुळे नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। यासोबतच मनपा प्रशासनाकडे नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्यामुळे अखेर जिल्हाधिकारी यांनी जलकुंभी काढण्याचे निर्देश दिले। त्यामुळे मनपाद्वारे जलकुंभी काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। अकोला महानगरपालिका क्षेत्रात मध्यभागातून वाहणारी मोरणा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून जलकुंभी वाढण्यात सुरुवात झाली होती। सध्या स्थितीत नदीमध्ये जलकुंभी मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला। या संदर्भात परिसरातील अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार सुद्धा केली। नागरिकांच्या तक्रारीचा ओढ लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या निर्देशानुसार मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्याद्वारे त्यांच्या दालनात घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीच्या अनुषंगाने 5 मार्च पासून मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये लक्झरी स्टँडजवळील नदीपात्रातून जलकुंभी काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली। त्यामुळे सध्या तरी नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे। नदीपात्रातील संपूर्ण जलकुंभी काढल्यानंतरच मच्छरांचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। महानगरात अस्वच्छतेने कळस गाठला असून जिकडे पाहावे तिकडे घाणच घाण दिसून येत आहे। प्रशासकीय राज असतानाही स्वच्छता कर्मचारी केवळ देखाव्यासाठी व फोटो सेशनसाठी प्रभागाची स्वच्छता करीत असल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। स्वच्छ शहराच्या श्रेणीत अकोला महानगर राज्यात 42व्या तर देशात 351व्या क्रमांकावर आहे। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून महानगरपालिकेवर प्रशासनाचा कारभार सुरू आहे। निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळाला आता बराच काळ लोटलाय। अकोला महानगरातील नगरसेवक माजी झाले आहेत, त्यामुळे मनपाच्या हद्दीतील प्रभागाच्या स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष देण्यास माजी नगरसेवकांना अधिकार नाही। त्यामुळे मनपाचे सफाई कर्मचारी मनमानी करीत आहेत। शहरातील सर्वच भागात अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग वाढल्याचे दिसत आहेत। महानगरात स्वच्छ अकोला, सुंदर अकोलाचे बॅनर आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे, परंतु ही स्वच्छता मोहीम कागदावरच सुरू आहे। महापालिकेकडून स्वच्छतेचे काम केवळ दिखाव्यासाठी केले जाते, त्यामुळे शहरात अस्वच्छता अधिक प्रमाणात वाढली आहे। हे पाहता या अस्वच्छता आणि कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। महानगरपालिका प्रशासनाने स्वतः सर्व प्रभागातील स्वच्छतेची पाहणी करीत संबंधित आरोग्य निरीक्षकांची चांगली कान उघाडणी करावी अशी मागणी अकोल्यातील नागरिकांकडून होत आहे। शुक्रवार 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचा पर्व साजरा होत आहे। या निमित्ताने शहरातील शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून न्यू तापडिया नगरमधील ओंकारेश्वर शिवमंदिरात भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते, तर दुसरीकडे साई गजानन गुरुदेव सेवा मंडळाने भजन स्पर्धेत यश प्राप्त करीत प्रथम पुरस्कार मिळवल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे।
8 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव पाहता शहरातील शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवमंदिरांना अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविण्यात येत आहे. शहरातील न्यू तापडिया नगर परिसर स्थित पोलीस कॉलनीमधील प्रसिद्ध ओंकारेश्वर शिवमंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये मंगळवारी सायंकाळी शहरातील प्रसिद्ध भजन गायक श्याम शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून सुंदरकांड व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला. महाशिवरात्रीपर्यंत मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पाहूया या भजन कार्यक्रमाची एक झलक. तर दुसरीकडे कवठाळा गावामध्ये समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन तथा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित खंजेरी भजन स्पर्धेमध्ये श्री साई गजानन गुरुदेव सेवा मंडळद्वारे उत्कृष्ट भजन सादर करून प्रथम पुरस्कार प्राप्त करण्यात आला. त्यामुळे साई गजानन गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पाहूया या भजन कार्यक्रमाची एक झलक. महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या कस्तुरबा गांधी नागरी आरोग्य केंद्रामार्फत डाबकी रोड भागातील नागरिकांच्या घरी जाऊन गृहभेट करीत ज्या बालकांना पोलिओ डोस देण्यात आले नाहीत अशा बालकांना विशेष मोहीम राबवित पोलिओ डोस देण्यात आले. आतापर्यंत अकोला महानगरपालिकेतर्फे 85% बालकांना पोलिओ डोस दिल्याची माहिती महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. दिनांक 3 मार्च 2024 रोजी अकोला महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत मनपाद्वारे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण 55,704 बालकांना ओरल पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट होते. आजपर्यंत 84% पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून आज 6 मार्चपासून दररोज प्रत्येक घरी जाऊन राहिलेल्या मुलांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून त्याच अनुषंगाने आज अकोला महानगरपालिका हद्दीतील पश्चिम झोन अंतर्गत येत असलेल्या कस्तुरबा गांधी नागरी आरोग्य केंद्रामार्फत रामपीर नगर, शांतीनगर, भीमनगर, ताजनगर व इतर ठिकाणी घरोघरी जाऊन 0 ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस पाजण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात उरलेले उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याची माहिती अकोला महानगरपालिकातर्फे देण्यात आली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महाकाली हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल. चोरट्यांनी केबल चोरून नेल्यामुळे BSNL कंपनीचे लँडलाईन फोन पडले बंद, व्यावसायिक त्रस्त. 2 दिवसांपासून विहिरीत पडलेल्या इसमाला बचाव पथकाने दिले जीवनदान, पथकाचे सर्वत्र कौतुक. कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक, खरेदी थांबवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. शहरात ऑटो चालकांची मनमानी व दादागिरी वाढली, रस्त्यावर कुठेही वाहन पार्किंगची समस्या. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.